नमस्कार, मी डॉक्टर विजयपुरी, भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ जायगाव सिन्नर नाशिक येथून बोलत आहे। मंजुषा कुलकर्णी हे जे रुग्ण आहे 6 महिन्यापूर्वी आपल्याकडे आले होते आणि ते डायबिटिक पेशंट आहे। त्यांना अचानक ॲक्सिडेंट झाल्यानंतर डायबिटीज डिटेक्ट झालं आणि त्यांचा HbA1c सुद्धा 14 होता। तर HbA1c 14 वरून किती कमी झाला आणि शुगर त्यांची कशी नॉर्मल झाली हे आता मंजुषा कुलकर्णीच आपल्याला सांगतील। मी मंजुषा प्रसाद कुलकर्णी, मी मॅडमकडे आता 6 महिने झाले ट्रीटमेंट घेतली आहे। ॲक्सिडेंटमध्ये माझं शुगर डिटेक्ट झाली होती, 600 शुगर होती माझी आणि HbA1c 14 होतं। पण 1 महिन्यातच मॅडमच्या ट्रीटमेंटनी शुगर एकदम नॉर्मल झाली। ती आतापर्यंत माझी पूर्ण नॉर्मल आहे। आता मी 6 वेळा ब्लड टेस्ट केली, नंतर इन्सुलिन तर बंदच झालं आणि गोळ्या पण बंद झाल्या। आता डायबिटीसच्या दोन्ही वेळच्या गोळ्या बंद झाल्या। आता फक्त मॅडमचं औषध मी घेतेय। म्हणजे बाहेरचे जे ॲलोपॅथिक मेडिसिन आहे ॲलोपॅथी ते पूर्ण बंद आहे तुमची। आता तुम्ही फक्त आयुर्वेदिक औषधांवर डिपेंड आहे। आणि कुठलीही ॲलोपॅथिक गोळी कुठली शुगर साठी काहीच घेत नाही ना? नाही, ॲलोपॅथी गोळी कुठलीच नाही। आणि आयुर्वेदानं पूर्णपणे शुगर तुमचं नॉर्मल झालेलं आहे, पूर्ण नॉर्मल झालं। आणि HbA1c तुमचा किती झाला आता? आणि आता 6 झालेला आहे माझा। 14 होता तो, 6 झालेला आहे माझा तो। आणि ॲलोपॅथी आता कुठल्याच माझ्या औषधं नाहीये, फक्त मी मॅडमचेच औषधं घेते आयुर्वेदिक। बरं, आयुर्वेदिक औषध घेत असताना तुम्हाला त्याचे काही साईड इफेक्ट जाणवले का? नाही, किंवा काही त्रास जाणवला असं? नाही, काहीच नाही, काही साईड इफेक्ट नाही आणि त्रास सुद्धा काही नाही। तर तुम्ही आता जे काही लोकांना आता शुगर आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिणार? म्हणजे ॲलोपॅथिक घेणं बेटर आहे का आयुर्वेदाला तुम्ही घ्यायला पाहिजे, काय सांगणार? नाही, म्हणजे मी ऑलरेडी सांगायलाही सुरुवात केली जेवढे माझे आहेत नातेवाईक किंवा ओळखीचे, की ॲलोपॅथी तुम्ही गोळी बंद होईल तुमची, तुम्ही मॅडमकडे जाऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, तुमच्या गोळ्या पूर्ण ॲलोपॅथी बंद होतील आणि शुगर पण नॉर्मल होईल। मी म्हणजे सांगते पण आहे आणि सगळ्यांनी ते करायला पाहिजे, आवश्यक आहे। तुम्ही तसे पेशंट पाठवले पण आहे माझ्याकडे, पण तुम्ही लोकांना जे काही समजा ठीक आहे तुम्ही आता तुमचे नातेवाईक आहे यांना त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करू शकता। पण आपला जो आता आज व्हिडिओ आपण काढतोय, जे काही व्हिडिओ आता व्हायरल होईल, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगू शकणार आयुर्वेदाबद्दल? हो, मी तेच सांगेन की पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या आणि आपल्या भारतीय आयुर्वेदिक भारतीय आध्यात्मिक योगपीठ पुरी मॅडम, डॉक्टर पुरी मॅडम, जायगाव नाशिक, इथे तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या। इथे ट्रीटमेंट पण तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तीच ट्रीटमेंट देतात। एक्स्ट्राचं मॅडम काहीही सांगत नाही, औषधं पण नाही किंवा काहीच नाही। आणि आपल्या ॲलोपॅथी गोळ्या सगळ्या बंद होऊन आपला जो काही आजार आहे तो पण नॉर्मल होऊन जातो म्हणजे। आणि तुम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतलं होतं तेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं फर्स्ट टाइम की तुम्हाला शुगर झाली, तर तुमची मनाची परिस्थिती कशी होती? म्हणजे तुम्हाला काय वाटलं, तुमच्या मनावर काय परिणाम झाला तेव्हा? नाही, तेव्हा जेव्हा तर ऍडमिट होते तेव्हा तर इन्सुलिन सुरू केलं होतं मला। 1 तासाला माझं ब्लड घेत होते, म्हणजे तेव्हा मला तर एवढं त्यांनी घाबरून सोडलं होतं, म्हणजे की तुमचं 14 आहे HbA1c, तुम्हाला डिस्चार्ज लवकर देताच येणार नाही आणि इन्सुलिन कायमस्वरूपी घ्यावं लागेल तुम्हाला। मला त्यांनी इन्सुलिन दिले सुद्धा होते घरी सोडल्यानंतर, डिस्चार्ज दिल्यानंतर। पण मी मॅडमकडे आले, मॅडमचे औषधं सुरू केले। मी घरी आल्यावर एकही इन्सुलिन पण घेतलं नाही आणि ॲलोपॅथीची गरज पडली पण नाही मला। म्हणजे मी औषध लगेच सुरू केलं मॅडमचं। डिस्चार्ज मिळाल्यावर दुसऱ्या दिवशीच मी मॅडमचे औषधं सुरू केले आणि महिनाभरात माझी शुगर पूर्ण नॉर्मल झाली, गोळ्या पण बंद झाल्या आणि आता कुठलाही त्रास नाहीये मला, एकदम व्यवस्थित आहे। तर अशा पद्धतीने आपल्या मंजुषा कुलकर्णी शुगर जी आहे हे त्यांची अवघ्या 3-4 महिन्यामध्येच नॉर्मल झाली। तर जे काही रुग्ण आहे, डायबिटीस रुग्ण आहे, ज्यांना डायबिटीस वाढल्यानंतर किडनीचे आजार समोर जावं लागतात किंवा पायांना गँग्रीन होतं, बोटं सळतात किंवा स्पर्श ज्ञान कमी होतं, अशा लोकांनी आयुर्वेदाचा निश्चितच लाभ करून घ्या आणि आमच्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ जायगाव नाशिक सिन्नर इथे या आणि आयुर्वेदिक उपचार घ्या, दीर्घायू व्हा, रोगमुक्त व्हा। नमस्कार।